नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील लाखो शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, 2022 पासून तर 2024 पर्यंत तुम्ही कधीही पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलाय अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पीक विमा रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। कोणत्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही पात्र आहात का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे, तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पीक विमा रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2022 ते 2024 पर्यंतचा पीक विमा रक्कम आता म्हणजेच की खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र आहेत का आता हेच आपण पाहणार आहोत आणि त्याच नंतर तुम्हाला मी लगेच सांगणार आहे की कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, स्पष्टपणे जे शेतकरी बांधव हे कामे करतील अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर बघा, आता नेमकी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत ते आता लगेच आपण पुढे 2 ते 3 मिनिटांमध्ये समजून घेऊया। त्यापूर्वी चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला जाणून घेऊया कोणती तुम्हाला कामे केल्यानंतर पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना सारखा पीक विमा या ठिकाणी रक्कम मिळणार नाही, म्हणजेच की वेगवेगळी रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता कोणती कामे केल्यानंतर जमा होणार आहे ते जाणून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो बघा, नंबर 1 वरती म्हणजेच की 7/12/18 चा उतारा, त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे देखील अनिवार्य आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक असेल असे शेतकरी बांधव सुद्धा पात्र होणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजना PMFBY पोर्टलवरती जाऊन पीक विम्याची नोंदणी करून घ्यायची आहे। ज्या शेतकरी बांधव हे कामे करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, डबल EKYC सुद्धा शेतकरी बांधवांनो तुमची पूर्ण असायला पाहिजे, तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे। लवकरच शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।